नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात माहूर गडावरील रेणुका मातेची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नव्यानं बसवण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीला 5 किलो चांदीचा आकर्षक मुकुट अर्पण करण्यात आला. विधीवर मंत्रोच्चार, हवन, जाप व विविध धार्मिक विधींनी संपूर्ण मंदिर परिसराचं वातावरण प्रफुल्लित झालं होतं. प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर शशिकांत गुप्ता, सौ नीलम गुप्ता व अविनाश कांडेकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी भगवान परशुराम यांच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते. रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर, नवनागापूर वतीने आपण देवीचे ह्या ठिकाणी 7 तांदळे होते ते काढून देवीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामध्ये माहूरगडच्या देवीचा आपण रूप इथं आणलेला आहे. ते 7 तांदळे जे होते ते 7 तांदळे ह्या मुकुटामध्ये आपण स्थापन केलेले आहेत. आणि आज सर्व भाविक भक्तांच्या यांनी आपण देवीचा आज स्थापना केलेली आहे आणि महाप्रसादाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर आज आपण 1 महिन्यापूर्वी मूर्ती रेणुका माताची मूर्ती आपण हे केली होती, उत्थापन केली होती. आज 20/8/25 रेणुका माता मंदिराची नवी मूर्तीची स्थापना झाली. ही मूर्ती एकदम माऊर सारखी बनवलेली आहे आणि आज सर्व आनंदीमय आणि दिवस आहे. आणि आमचे सर्व नागापूर मधले भाविक हे या कार्यक्रमाला हजर होते आणि इथं आम्ही सगळा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जेवण बी पुरणपोळीचं ठेवलेलं आहे. सर्व भाविक आज खूप आनंदी आहेत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.